बटन्स आहेत. हे बटन्स तुम्हाला मी समजून सांगतो, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. हे 2 बटन्स आहेत. हे 2 बटन, ही राईट साईडची विंडो, ही वाली, ही लेफ्ट साईडची विंडो, ही राईट साईडच्या बॅक साईडची विंडो, राईट साईड वालीच, ही लेफ्ट साईड वाली बॅक साईडची विंडो. ही आपण वर खाली, आता वर आणि खाली ओपन आणि क्लोज कशी करायची. ही झाली ओपन, बटन खाली प्रेस केला, सॉरी त्यासाठी चावी ऑन पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, मी चावी ऑन केली नव्हती, चावी ऑन पाहिजे म्हणजे डिस्प्ले ऑन पाहिजे, म्हणजे असं. ठीक आहे, तर खाली दाबलं की विंडो खाली येते, खाली. त्यानंतर मी वर उचलतो विंडोला, बटनला, त्याच बटनला वर उचलायचं आहे तुम्हाला, त्याच बटनला वर उचलायचं आहे. हे वर उचललं म्हणजे विंडो वर आली. ठीक आहे, असे तुम्ही कुठल्याही बटनचं करू शकता. ठीक आहे, 4 बटन, 4 विंडो, 4 बटन्स. इथे पुढे बघा लॉक अनलॉक दिलेलं आहे, म्हणजे डोरचा, डोर लॉक अनलॉक. पुढचं बटन दाबलं की डोर लॉक झाले सगळे, 4चे 4, 5चे 5 डोर लॉक झाले. एक बॅक साईडचा आपल्या डिकीचा तो पण डोर लॉक झालेला आहे. आता मी ओपन करतो, ओपन केला, बॅक साईड, त्याच्या बॅक साईडला दाबलं, पुढे दाबलं तर लॉक, मागे आला तर अनलॉक. तिथे ऑप्शन्स दिलेले आहेत, सिम्बॉल दिलेले आहेत, ते समजून घ्या. ठीक आहे, त्यानंतर हे याला म्हणतात चाइल्ड लॉक. जे विंडो असतात ते वर खाली होणार नाहीत, बॅक साईडचे आणि लेफ्ट साईडच्या, ड्रायव्हरच्या लेफ्ट साईडचे. ठीक आहे, ड्रायव्हरची होणार पण लेफ्ट साईड आणि बॅक साईडचे होणार नाहीत. तर हे प्रेस करायचं, प्रेस केलं तर कसं लहान पोरं वर खाली करतात विंडो, त्यासाठी ते दिलेलं असतं ऑप्शन त्याला म्हणतात चाइल्ड लॉक. तर आता त्या साईडची विंडो वर खाली होणार नाही, ना खाली ना वर, खाली वर होणारच नाही. ठीक आहे, ओपन क्लोज होणार नाही, त्यासाठी हे दाबलं की ओपन होणार, इकडे ओपन झाली. ठीक आहे, असे ते बटन आहे. हा, या बटनचा असा उपयोग होतो. त्यानंतर मिरर सेटिंग, हे मिरर सेटिंगचा एक बटन आहे. आता याच्यामध्ये हा टॉप व्हेरियंट, आता याच्यामधला हा व्हेरियंट आहे, हा बेस व्हेरियंट आहे. याच्यावरती एक टॉप व्हेरियंट येतो, त्याला सनरूफ असतो. ही कुठली गाडी आहे, ही मारुती सुझुकी ब्रेझा सीएनजी, पेट्रोल प्लस सीएनजी. ठीक आहे, इथे अजून एक बटन येणार, तो बटन प्रेस केला की हे जे मिरर आहेत ते आतमध्ये येतात, म्हणजे क्लोज होतात. परत त्याच बटनला दाबलं की ते पुन्हा ओपन होतात. ठीक आहे, असा एक बटन येतो इथे, इथे नाही, कारण हा बेस मॉडेल आहे. इथे तुम्हाला दिलेलं आहे मिररची सेटिंग, जी आतली, जी आपली मिरर असतो, आतली काच असते, ती काच म्हणजे ती वाली, ही आतली जी काच आहे ना, तिची सेटिंग आहे. तिची सेटिंग म्हणजे मी आता हे राईट साईडला फिरवतो, हे मी राईट साईडला लॉक केलं, राईट साईडला फिरवलं म्हणजे आता फक्त राईट साईडचाच मिरर सेटिंग होणार. ठीक आहे, मग आता मी इकडे तिकडे करतो. याला जॉयस्टिक आहे, हे जॉयस्टिक असतं, त्याला इकडे केलं की ते बाहेर जाते. हे बघा बाहेर गेलं, मी पुन्हा इकडे करतो माझ्या साईडला, पुन्हा आत आलं, हलताना दिसते तुम्हाला काच. मी आता खालच्या साईडला करतो, थोडंसं जरा खाली झालं, आता सेटिंग बरोबर झालेली आहे. ठीक आहे, आता तसंच डाव्या बाजूला आहे, इकडे केलं की विंडो सेट होईल. आता विंडो नाही, सॉरी मिरर, हे आत हे बाहेर, ते आपल्यावर एक कसं जॉयस्टिक फिरवायचं. ठीक आहे, जसं पाहिजे तसं तुम्ही फिरवू शकता. बंद करण्यासाठी असं बंद करतो. थँक्यू मित्रांनो.